आता नवाब मलिकांमुळे महायुतीतून अजित पवार बाहेर पडलेत, तर मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही असं आशिष शेलारांनी जाहीर केलं। दुसरीकडे राष्ट्रवादी सुद्धा मुंबईत मलिकांच्या नेतृत्वात निवडणुका लढण्यावरती ठाम आहे। नवाब मलिक राष्ट्रवादीचं मुंबईत नेतृत्व करत असल्यानं दादांच्या राष्ट्रवादी बरोबर जाणार नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। महायुतीच्या बैठकीनंतर भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। महायुतीतला तिसरा भिडू म्हणजेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं युतीच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय। महायुतीच्या बैठकीतही शिंदेची शिवसेना आणि भाजपचे नेते उपस्थित होते। या बैठकीचं निमंत्रणही दादांच्या राष्ट्रवादीला नव्हतं। नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही। अमित साटमनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर बोलत असताना मला वाटतंय थोडी माहिती घ्यावी आणि महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी अमित साटम यांनी घ्यावी। हा युती म्हणायचं एकीकडं बैठकांना अजितदादांच्या पक्षाला बोलवायचं नाही। अजितदादाचा पक्ष हा नवाब मलिक चालवतात मुंबईमध्ये, तरी ही महायुती निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधीच यांची सगळ्या ठिकाणी तंत्रलेली आहे। राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्याशिवाय चर्चेला तयार नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। भाजप नवाब मलिकांशिवाय चर्चेवर ठाम आहे। महायुतीच्या बैठकीला भाजपकडून शेलार, साटम आणि दरेकर यांची उपस्थिती होती। महायुतीच्या बैठकीला शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे आणि सिद्धेश कदम यांची हजेरी होती। मलिकांमुळे महायुतीसोबत अजित पवार यांची राष्ट्रवादी लढत नसल्यामुळे विरोधकांनी यावर टीका केली आहे। आम्ही आधीच स्पष्ट केलंय की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही। ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। जोपर्यंत हिंदू मुस्लिम करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही। नवाब मलिक काय ना फाय काय, तुम्ही त्यांचा पक्ष चालतो आघाडीमध्ये बसायला, त्यांचा पक्ष युतीमध्ये चालतो म्हणजे सत्तेमध्ये चालतो, मतांचं विभाजन करून त्याचा फायदा घेण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मुंबईची जबाबदारी नवाब मलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढेल। कार्यकर्ते त्यांच्याकडे असलेले, आमच्याकडे महायुतीचा स्कोप, त्यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची मोठी फडी, आमच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची फडी, जेव्हा कमी जागेत आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी निवडणूक लढू शकत नाही। शेवटी कार्यकर्त्याला वाटतं खूप दिवसांनी निवडणूक झाली आहे, 9 वर्षांनी। भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी काय भूमिका मांडली ती भारतीय जनता पक्ष म्हणून जरूर त्यांनी मांडली असेल किंवा मुंबई अध्यक्ष मांडली असेल। मी आपल्याला सांगितलं की या सगळ्या 27 महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही ती प्रमुख सहकारी त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। नंतर तपशीलवार चर्चा प्रत्येक महानगरपालिकेची कशी करायची त्या संदर्भातला एक आराखडा त्या बैठकीमध्ये नक्की होईल। तर शिंदे आणि काँग्रेस युतीचं नवं पर्व मुरुड फाईल्स असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलंय। धनुष्यबाण आणि हात अशी चिन्ह असलेला बॅनरचा फोटो दानवेंकडनं ट्विट करण्यात आलेला आहे। मुरुडच्या विकासाला शिवसेना काँग्रेसची साथ असा उल्लेख या बॅनरवरती केलाय। धाराशिवच्या उमरगानंतर शिंदे आणि काँग्रेस युतीचं नवं पर्व अशी पोस्ट दानवेंनी लिहिली आहे। अर्थात तसा बॅनर छापण्यात आलेला आहे। बाण आणि पंजा एक साथ दानवेंचं हे ट्विट आहे आणि हे ट्विट करून त्यांनी शिंदे शिवसेनेवरती टीका आणि त्यांनी एक ट्विट केलं। दादा तुम्ही ट्विट केलंय, धाराशिव नंतर सादर आहे शिंदे काँग्रेस युतीचे नवे पर्व द मुरुड फाईल्स असं ट्विट आहे, काय सांगाल? हा मुद्दा असा आहे की वारंवार ही शिंदे सेना किंवा भारतीय जनता पार्टी पण किंवा शिंदेचे लोक सांगत होते तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसता, काँग्रेस अशी काँग्रेस तशी। आणि मग हे मी आता मुरुडचं मी बॅनर पाठवलेलं, मुरुड शहरातलं, आधी उमरग्याचं पाठवलं, असं अनेक गावगाव आहे, अनेक ठिकाणी आहे। आत्ता काल कोपरगावला गेलो होतो मी, त्या कोपरगावचे सगळे काँग्रेसचे जे बी फॉर्मवाले लोक होते ना ते सगळे भाजपमध्ये आहेत।
आता ते उभे राहिले नाही राहिले मला माहित नाही, पण काँग्रेसचेच होते सगळे मंडळी. सांगण्याचा मुद्दा हा की हे जे शिवसेनेला वारंवार काँग्रेस बरोबर गेले म्हणून हे सांगतात आणि मग तुम्ही काय करता, तुम्ही काय नाकाना कांदे सोलता, हा मुद्दा मी याच्यातून मुरुडच्या याच्या माध्यमातून मांडलेला आहे. आधी उमरग्याचं पण होतं. माझ्याकडे असे अनेक गावातले सगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये म्हटलं की तुम्ही आता समुद्रातच काय असं काय विषय काय त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलंय की यंदा बाळासाहेबांचे विचार खुंटीऐवजी थेट समुद्रातच का? बरोबर आहे ना, की मुरुडला आहे ना ते, म्हणजे समुद्रकिनारी आहे ना ते. म्हणून बाळासाहेबांचे विचार जे तुम्ही नेहमी नेहमी सांगता ना, आणि मी बाळासाहेबांच्या याच्यासाठी गेलो, बाळासाहेबांच्या त्यासाठी गेलो, म्हणजे नुसतं नाव बाळासाहेबाचं घ्यायचं, काही बाळासाहेबाचं बाकी काही कोणत्या विचाराची घ्यायची गरज नाही. मग आम्हाला शिकवताना तुम्ही काय करता हा एक मुद्दा याच्यातून आहे. हा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा विषय असा आहे की पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि मनसे सोबत लढण्याचा निर्णय झालेला आहे, तर दुसरीकडे मुंबईमध्ये काँग्रेसकडून मनसे सोबत लढण्यास नकार देण्यात आलेला आहे. अजून या सगळ्या गोष्टी काही अंतिम स्तरावर गेलेल्या नाही. कोणी जरी काही जरी म्हटलं असेल, काँग्रेस जरी काही म्हटलं असेल, अन्य पक्ष काही जरी म्हटलं असेल, तर आत्ताच्या घडीला आपलं उद्दिष्ट काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे बघ, मदत एकमेकांची घ्यावी लागते. त्याच्यात फार तुम्ही सगळ्याच गोष्टी आताच्या काळात समोरच्याने जर सगळ्या गोष्टी करता तर आपण का नाही करणार. परंतु